चला तर आपण काय करूया, थोडक्यात आता घरगुती उपाय सांगायला चालू करू. कारण हसत खेळत आयुष्य जगलं पाहिजे. घरच्या इलाजांमध्ये तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो. आपल्याला केस गळतीचा महिलांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम असतो बघा. केस गळतीसाठी काय करायचं, लिंबू घ्यायचा, त्याच्यात तूप टाकायचं, लिंबूची साल घ्यायची फक्त, त्याच्यात तूप टाकायचं 1 चमचा, ते मिक्सरला मिक्स करायचं, वाटायचं घर करून आणि त्याचा लेप लावायचा आपल्या केसांच्या मुळांना. आपणही लावलं तर चालेल बरं का, ते काय बायकांनीच करायला पाहिजे असं कुठं काय, आपणही लावायचं. ते लावायचं, मसाज करायचं 10 मिनिटं, 10 मिनिटानं ते धुवून टाकायचं. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा आणि मग सांगा. अजून तुम्हाला सांगायचंय, लांब सडक सिल्की केस हवे. हेच का, आवळा घ्यायचा, आवळ्या स्मॅश करायचा, म्हणजे परत मिक्सरला वाटायचा, त्याच्यात परत तूप घालायचं, परत लावायचं आणि तुम्ही केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. हे मात्र एक अर्धा तास ठेवायचं. अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचं. केस गळती तर थांबेलच, पण लांब सडक सिल्की केस व्हायला लागतील. अजून जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना केस छान हवे असतात बघा. ते आता बरंच पार्लर मध्ये जाऊन काय करतात, त्याला इस्त्रीच करून आणतात. बरोबर आहे का नाही? आपल्याला पण वाटतंय की सिल्की केस असावी, छान केस असावी. कोणाकोणाला वाटतंय? सगळ्यांना वाटतंय ना? नक्की ना? हाय त्यांनी तरी बोला. असं आहे. कसं आहे, उगाच म्हणायचं नाही. आपलं कसं आहे, आमची आई होती हो, तेल लावत होती. आता मम्मी जन्माला आली. काय सांगायचं, मम्मी काय सरळ आहे का? मम्मी मुलाला पावडर लावते, कारण केसाला तेल लावत नाही. त्यामुळे तिची कमी वयातच पांढरी होणे, निघून जाणे हे चाललंय. मुलगा देखना दिसला पाहिजे. तो कधी लग्नाला आल्यानंतर देखना दिसला पाहिजे. लहानपणी कशात देखना दिसायला पाहिजे, आपलं कुपर आपल्याला चांगलं दिसलं, विषय खलास. बरोबर आहे ना? हे लहानपणी तुम्ही देखणं दिसत आहे, त्याचं मग ज्यावेळेस त्याचं लग्न करायचं असेल ना, त्यावेळेस ते माकडासारखं दिसायला लागतं, कारण केसच गेलेले असतात. बरोबर आहे ना? तर मम्मी व्हायचं नाही, आजपासून आई व्हायचं. ही मम्मी कशी असते माहितीये का, स्कूल बसला सोडायला जाताना मुलांना कसं करते, पावडर लावायची, त्याच्या दप्तराचं बोजा त्याच्यावर अडकवायचा, ते आपलं असं थांबलेलं असते आणि ही आपली नटत उभारती आणि स्वतःलाच काय हर्षद असं करतात तुम्ही? असं करून बघतात आणि जायचं असते कुठं सोडायला, आणि ते पोरगा आपलं दमतय, मम्मा आवड ना, मम्मा आवड ना, मम्मा स्कूल मामा येत असतील, आवड ना, स्कूल बस येत असेल, मम्मा आवड. बेटा 2च मिनिट, 2च मिनिट. 30 वेळा अशी बघतो. काय असतं तेच जरी घटना तरी किती वेळा बघायचं, काय बघायचं, स्वतःला किती बघायचं. तुम्ही बघू नका, नवऱ्यानं तुमच्याकडे बघायला पाहिजे ही अपेक्षा ठेवा. तशा पद्धतीने राहा. तर चला आपण पुढे वळू. हे मम्मीचं काय गाणं संपत नाही. ही मुलाला पण बघू म्हणती, नवऱ्याला पण बघू म्हणती, माहिती आहे ना? हे सिटीत आहे ना, पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी बघितले का, बबू केलं की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. ती अपार्टमेंट मध्ये राहते, एवढ्या चौकात ते चौक असतोय, तेवढ्यात एवढ्या घसरगुंडीवरती सोडती पोराला आणि मग ती बघू पडशील, हो पडशील, हळूहळू. बबू तेवढ्यावर येतील, बरोबर पडते. बबूला एवढं लागलं की बबूला दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू वाकड. ती अशी परिस्थिती आहे. नागिन होती बघा त्याच्यावर, बबू बबू. हो का, त्याला सर्कशीला वाघ करू नका, जंगलातला वाघ करा. त्याला जरा सोडा त्याला खेळायला. तुम्ही उगीच पाठी उभारू नका. आमची आई आम्हाला हुडकून आणायची संध्याकाळी. चुकून लागलं बिगलं, कुठं पडलं बिडलं, घरला येताना घरापर्यंत पण लागायचं नाही. घरात आलं की सरळ चालायचं मुद्दाम. नाहीतर आई असं मारायची का नाही आमची, लय बडवायची बाबा, काय सांगू तुम्हाला. हे फाटक्या चट्ट्या घालून आम्ही शाळेला गेलो म्हणून आम्ही सुधारलोय, आहे का नाही? विहिरीला गेलो की आंघोळीला मग काय भीती बी नाही. आणि खायला याला प्यायला काय माहिती. लहानपणी आमचं तर बघितलं तरी समृद्धी हायवे साधारण कदा व्हायचा. हे आत्ता झालाय समृद्धी हायवे 4 पदरी 6 पदरी. आमचा अगोदरच नाक सगळीच पॅक, फुल पॅक, सुट्टीच नाही त्याला. नाक लिटलेले असायचे साधारण कदा. नाकाने श्वास घेतात हे लहानपणी आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही तोंडाने श्वास घ्यायचं साधारण कदा. आणि त्यात ते बरोबर जरा नाकाने घ्यायला नको असं खाली यायचं ना, शाळेत सुद्धा आम्ही गप्पत गप्पत खेळत असो. आता बघेल तर, आणि ते हळूहळू गोटावून येताना एवढं भारी वाटायचं ना ते, काय सांगू तुम्हाला. मास्तर म्हणलं की नाही, शामड्या म्हणलं की फार कण वाढायचं. म्हटलं की ते नाकात बसायचं नाही, डायरेक्ट पोटात. खेळलं नाही तरी सुद्धा करून खेळायचं. पाक पाक खेळायचं. आता ते कुठं जायचं ते आम्हाला विचारून टाकतात.
असा शिंबूड 100 वेळा पुसायचा असा आणि त्याच हाताने जाऊन जेवायचं. हा दोन्ही प्रकारच नव्हता आम्हाला. बरोबर आहे. तर आम्हाला त्यावेळेस रोगवारा माहिती नव्हतं. चला आपण पुढे पुढे जाऊ. केसांच्यासाठी आपण आवळ्याचं आणि तुपाचं सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना? आवळा आणि तूप. तर पुढे पुढे जाऊ आपण थोड्या थोड्या गोष्टीने. सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय का नाही? नाही का वाटत? वाटतंय ना. केस टिकावे, मस्तपैकी पोट नसावं, कुणाला वाटतंय? उगाच म्हणाय नाही. तुम्हाला वाटणार आहे, 100% वाटणार. इकडे काय हात पण नाही. मला माहित आहे, सुंदर दिसावं म्हणलं तुम्ही मराल सुद्धा. बरं, काय सांगू शकत नाही. तर कसं असतं तुम्हाला सांगतो. सुंदर दिसावं, पोट प्लेन दिसावं प्रत्येकाला वाटतंय. मुलगा मोठा झाला की आपण काय करायला पाहिजे? त्याला मित्र मानला पाहिजे, त्याच्या संग मित्रासारखं बोललं पाहिजे. तू बोलशील त्याला तो मित्र वाटायला पाहिजेस ना. तुझं कसं असतंय? तुझं पोट पुढं आलेलं, केस उडालेली, चेहऱ्यावर बघितलं तर ते खूपच सुरकुती असतात. शर्ट चुरगळल्यासारखं, तोंड चुरगळलेलं. कसं त्याला तो मित्र वाटणार बिचारा? हा, मित्रासारखं राहायचं तर ते मित्रासारखं आपण दिसलो पण पाहिजे. बरोबर आहे ना? नाही का? मित्रासारखं दिसलो पाहिजे, बरोबर आहे ना? हा, तर तसं दिसायचं, जरासं व्यायाम करायचं, खायचं व्यायाम करायचं. आम्ही बघा कसं आहे, मागे एकदा मुलग्याला मुलगी बघायला गेलो होतो. ते म्हणलं बाबा माझा टी शर्ट घाला. इट्स ओके, घातला त्याचा टी शर्ट. गेलो मुलगी बघायला. शहाण्याने टी शर्ट तरी दुसरा द्यायचा का नाही? तिला जो फोटो दाखवला होता त्यातला टी शर्ट मला द्या. आणि माझंच असल्यामुळे दिसायला माझ्यासारखंच हो. पोरगी चहा घेऊन आली इकडे तिकडे बघायला, मम्मीला तुंबायला ह्यातलं कुठला आहे. असं राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना? चला, तर बघा सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय. केळीची साल आहे ना, केळीची साल घ्यायची, त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडायचं, त्याच्यात खायचं सोडा, त्याच्यात लिंबू आणि तुरटी या गोष्टी घालायच्या आणि ते मिक्सरला लावून थोडंसं वाटून घ्यायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची, चेहऱ्याला लावायची, 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटानंतर सगळा चेहरा धुवून टाकायचा. 10 मिनिटांमध्ये ऍप्लिकेशन मध्ये, 10 मिनिटाच्या ऍप्लिकेशन मध्ये वांग कमी आल्याला दिसेल, चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स जेव्हा तुम्हाला चेहरा फ्रेश करायचा आहे ना, तुम्ही करून बघा. 10 मिनिटात जर नाही झालं ना, तुमचा सगळा खर्च मी बघायचा. चॅलेंज आहे माझं, तुम्ही फक्त करून बघा एवढ्या गोष्टी. चला पुढे पुढे जाऊ आपण. थायरॉइड म्हणून तुम्ही जे सारखं ओरडत असता, हे करत असता, खरं तर त्याचं लक्षण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अंगावरती सूज आली, वजन वाढलं म्हणजे तुम्हाला थायरॉइड झाला असं नाही. 30 नंतर ऑटोमॅटिक महिलांचं वजन वाढत जातं. ज्यांचं शिजर झालेलं आहे त्यांचं तर वाढतं. ज्यांना गर्भाशयामध्ये काय जर गाठी असतील किंवा काय असतील किंवा गर्भाशय काढला असेल, गर्भाशयातल्या गाठी काढल्या असतील, त्यांचं एक वजन वाढतंय. अजून सांगायचं झालं तर व्यायाम ज्यांचा कमी आहे आणि उष्ण पदार्थ जे खातात त्या एक महिलांचं जास्त करून वजन वाढतंय.